आज 26 जुलै आहे आणि 20 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये 26 जुलैला जोरदार पावसानं धुमाकूळ घातला होता आणि संपूर्ण मुंबई ही पाण्याखाली गेलेली होती। मुंबईनं कधीही पाहिलं नाही असं दृश्य आजच्याच दिवशी बघितलं होतं आणि आजसुद्धा मुंबईमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। खरं तर ऑरेंज अलर्ट आहे पावसाचा। रेड अलर्ट जो आहे तो पालघर परिसरामध्ये आहे। ठाणे, मुंबई, नवी मुंबई या संपूर्ण परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। काल मुंबईमध्ये दिवसभर आपण पाऊस पडताना बघितला होता। विशेषतः सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 8 वाजेपासून दुपारी 11 वाजेपर्यंत जोरदार पाऊस मुंबईच्या उपनगरांमध्ये कोसळला आहे। उपनगरांमध्ये पूर्व उपनगर नगरांपेक्षा पश्चिम उपनगरांमध्ये जास्त पाऊस पडलेला आपल्याला बघायला मिळाला। साधारणतः 66 ते 68 एवढ्या साधारणपणे मिलीमीटर पावसाची नोंद कालच्या त्या 4 तासांमध्ये करण्यात आल्याची पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आता जर बघितलं तर आज मात्र सकाळपासून फारसा पाऊस पडलेला नाही आहे। खरं तर पहाटेच्या सत्रामध्ये थोडा पाऊस झाला, परंतु त्यानंतर पावसानं उघडीप दिलेली आहे। आताही आपण पाहतोय की ढगाळ वातावरण आहे, परंतु पाऊस मात्र फारसा पडत नाही आहे। अगदी पावसाची रिपरिपसुद्धा सुरू नाही आहे आज मुंबईमध्ये, परंतु काल मात्र जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्याचा परिणाम म्हणून काल आपण बघितलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर काही जे सखल भाग आहे पश्चिम उपनगरातले तिथं पाणी साचलेलं होतं। थोड्या वेळातच त्या पाण्याचा निचरा जरी झालेला असला तरीसुद्धा काल थोडा त्रास जो आहे तो मुंबईकरांना सहन करावा लागला होता। आज जर आपण बघितलं तर ठाणे, मुंबई, रायगड या परिसरांमध्ये काही भागांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळतील, तर काही मोजक्या भागांमध्ये जोरदार पाऊस होईल असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु पालघर जिल्ह्याला मात्र रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। जोरदार ते अतिजोरदार पाऊस जो आहे तो कोसळेल असं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजचा रेड अलर्ट जो आहे तो पालघर जिल्ह्यासाठीचा आहे। आणि मुंबईमध्ये मुंबई, ठाणे आणि हा जो रायगड परिसर आहे या परिसराला मात्र ऑरेंज अलर्ट आहे। उद्याच्या दिवशी पावसाचा जोर अजून कमी असेल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मुंबईकरांना आज पावसामुळे तेवढी अडचण होईल असं दिसत नाही। तरी पालघर जो मुंबईला लागून असलेला महत्त्वपूर्ण जिल्हा आहे, जो आदिवासी बहुल असा भाग आहे, त्या परिसरामध्ये मात्र आज जोरदार पाऊस कोसळेल असा हवामानाचा अंदाज आहे। मुंबईमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे, परंतु पाऊस म्हणावा तितका पडताना आपल्याला बघायला मिळत नाही आहे। काल आपण जर बघितलं तर जोरदार पाऊस झाला होता, त्यामुळे पाऊस आज कुठेतरी उघडीप देईल असंच चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की पाऊस जेव्हा जास्त असतो आणि त्याच वेळेला जर भरती असेल तर मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचतं। आज पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यात मोठी भरती जरी असली तरीही फारसा परिणाम जर पाऊस पडत नसेल तर त्या भरतीचा होत नाही। समुद्रामध्ये उंच लाटा उसळताना आपल्याला दिसतात, परंतु जर पाऊस जास्त असेल तर सखल पाणी भागात जे ते पाणी साचतं आणि त्यामुळे वाहतुकीला एक मोठा धोका निर्माण होतो। आज मात्र सकाळपासून पाऊस पडत नसल्यामुळं हा धोका आजच्या दिवशी नाही आहे। उद्या ते प्रमाण अजून कमी होईल असं सांगण्यात येत आहे, कारण उद्या ऑरेंज अलर्टसुद्धा मुंबईला देण्यात आलेला नाही। त्यामुळं आज तुरळक पाऊस पडेल मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर उद्या मात्र पावसाचं प्रमाण अजून कमी होईल असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे। मी सध्या मुंबईच्या बांद्रा परिसरामध्ये आहे। हाच तो परिसर आहे जो 26 जुलैच्या दिवशी या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं। आजूबाजूच्या ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्या वाहून गेलेल्या होत्या। लोकांना झोपड्यांसकट अनेकांचे घरादारातलं सामान आणि त्याचबरोबर माणसंसुद्धा वाहून गेलेली मुंबईनी बघितलेली होती। त्यामुळे 20 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेच्या आठवणी आजही लोकांच्या मनामध्ये ताज्या आहेत। त्यात आज पुन्हा मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलेला असल्यामुळं मुंबईकरांच्या मनामध्ये कुठेतरी आजच्या दिवशीची धडकी भरलेली आहे। परंतु सकाळपासून मात्र पाऊस फारसा पडत नसल्यामुळं या घटनेमध्ये ज्या लोकांचं नुकसान झालं, ज्या मुंबईकरांना आपल्या आप्तस्वकीयांना गमावलं, त्यांना याचं दुःख खूप आहे। परंतु मुंबईकर मात्र पुन्हा एकदा कामावर निघालेला आहे। ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। या गोष्टीची तमा न बाळगता काम करत राहणं हा मुंबईकरांचा स्वभाव आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की बांद्र्याच्या या रस्त्यावर आजही आपल्याला मुंबईकर तेवढ्याच वेगानं त्यांच्या कामाच्या
ठिकाणी जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत.